इम्प्लिमेंट थोडासा फेरबदल पुन्हा आयोजकांकडून. दोनच रनची फक्त पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. पुढचा जो काही डिसिजन असेल मॅनेजमेंटकडे जे राईट सेट ते सांगतील तेव्हा आम्ही तुमच्या समोर आणू. 8:33 कंप्लीट झाले आणि पुन्हा एकदा सचिनजी पाटील आम्हाला सिग्नल करतात की टोटल 4 रनची पॅनल्टी जुळमुली संघाला इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. यानंतर जो काही वेळ दिला जाईल तेव्हा मात्र तुम्हाला बॉलची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. महत्त्वपूर्ण सूचना आहे टीम गावदेवी गिरिजामाता जुळमुली. 'गेल्या काही दिवसांमध्ये याच मैदानावरती तुम्हाला जी स्पर्धा पाहायला मिळाली स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषकाचे आमचे लाडके आयोजक युवा उद्योजक आशुदादा भोईर यांचे आगमन झालेले. आशुदादांना विनंती असेल या पण मंचावरती सचिनदादा पाटील आणि जीवनशेठ वालीलकर तुम्हाला इन्व्हाइट करत आहेत. या पण मंचावरती आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान बुलेट ग्रुप 10-10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025च्या तिसऱ्या रजनीमध्ये मी समालोचक करण कान पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. मॅचला सुरुवात होतीये. जुळमुली विरुद्ध OV11 राजेश जी राऊत उद्योगपती पडले यांनी पुरस्कृत केलेला गावदेवी दहिसर. विहान जनरेटर सर्व्हिसचे प्रोप्रायटर कबीरजी पाटील यांचे आगमन झालेले आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. महत्त्वपूर्ण जबाबदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि व्यवसायामध्ये उतरल्यानंतर वेळेची मर्यादा नसते. जॉबला जर आपण असलो तर जरूर 8 तास 10 तास 12 तास तुम्हाला काम करावं लागतं. पण जर तुमचा स्वतःचा ओन बिझनेस असेल, स्वतःचा व्यवसाय असेल, तिथे मात्र वेळेला मर्यादा नसते. कधी तुम्हाला 1-2 तास देखील काम करावं लागेल तर कधी 14-15 तास देखील दिवसाचे काम करावं लागेल. स्टार प्लेयर जुळमुलीचे तुषारदादा पाटील यांचे आगमन झालेले आहे. 4 रनची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आली आहे. सो आता वेळ घेऊ नका, मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा. जोशी ज्ञानेश्वर आणि त्याच्या सोबतीला मोल मैदानाचा आत पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अजय सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ऑफ स्टंपचा फार बाहेर बॉल होता. अंपायरचा सिग्नल आलेला आहे वाईड.
वेळेसाठी ओळखलं जातं आणि त्याचमुळे मॅनेजमेंट टीम आम्हाला जरूर या गोष्टींची आठवण करून देते की कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आपलं ओळखलं ज्यासाठी जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये या स्पर्धेमध्ये त्या सर्व नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. आयोजकांना कोणत्याही संघाला पॅनल्टी द्यायची नाही, पण जर तुम्ही वेळेवरती उपस्थित नसाल तर या सर्व गोष्टी घडतायत. वाईटने पहिली धाव धावाफलकावरती आल्या, पण त्यानंतर हा फुल लेंथ बॉल आणि तो थेट विकेट कीपरकडे गेलेला. वाईटच्या रिटर्न क्रीजच्या आत राहुल पाटील यांना आपण पाहतोय यस्टांचा मागे पहिला डॉट बॉल अजय कडून या मॅच मधला. लॉफ्ट केला बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर ॲट ट्रॅप होता, डीप मधून फिल्डर फार वेगाने आलेत, चांगला झेल तिथे टिपलाय तो जयेशने आणि पहिल्याच बॉलवरती पहिल्याच धावसंख्येवरती पहिली विकेट येत असताना गावदेवी गिरीजा माता डोंबिवलीची जोशीबाद. पहिल्याच धावसंख्येवरती पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते. पाच झाला तो ज्ञानेश्वर जोशी. पहिलं षटक सध्या आपल्याला पाहायला मिळते प्रगतीपथावर. तुषारचं आगमन मैदानाचा आत. डोंबिवली विरुद्ध दहिसर असा हा सामना आपण सध्या एन्जॉय करतोय. तिसऱ्या रजनीतील दुसरा सामना. आठ वाजून 38 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला लक्षात घ्या. कवसला ड्राईव्ह केला, गॅपमध्ये बॉल निघालेला आहे. लॉंग ऑफचा फिल्डर फार वेगाने बॉल वरती येतोय, थ्रो केला जाईल मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 धावा आणि या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 3 वरती. आमच्या सोबत आज तिसऱ्या रजनीमध्ये कल्पेश पाटील नागावचे आमचे कम्प्युटर स्कोरर, त्याचबरोबर विनोदजी पाटील सर, सौरभजी पाटील सर यांचा आवाज तुम्हाला तिसऱ्या रजनीमध्ये ऐकायला मिळतोय. कवसला ड्राईव्ह केला, पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने गॅपमध्ये बॉल आहे, मोठी गॅप, लॉंग चेस आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. तुषारच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. जेव्हा मैदानाच्या आत खेळतो तेव्हा त्याच्या बॅटमधून क्रिकेटचे संस्कारी पुस्तके फटके पाहायला मिळतात. अन्यथा आता आपण मॉडर्न डे क्रिकेटर्सकडून रिव्हर्स स्वीप, हेलिकॉप्टर, अक्रॉस द बॅट हे फटके सर्रासपणे पाहतो, पण मेरिटवरती कसं घ्यावं. ओहो, क्रीज सोडली होती, राहुलचा डायरेक्ट मिस झालाय. अन्यथा तुषार पॅव्हलियनकडे जात असता राऊंड द विकेटने बॉल पा फुल लेंथ होता, सॉफ्ट हँडने विथ अँगल बॉल बाहेर निघालाय. ही क्रीज सोडले, डायरेक्ट हिटला बॅट बाहेर होती, काम तमाम होतं, नाही झालं डायरेक्ट हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्ही पहा, बॉल क्रॉस होतोय स्टंप वरून आणि बॅट बाहेर होती, विकेट पडली असती डायरेक्ट हिटला. 7 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील अजय. लॉफ्ट केलाय डाऊन दी ग्राउंड, व्ही शेप मध्ये आणखी एक दर्जेदार फटका आलाय डाऊन दी ग्राउंड. एरियल ऑनड्रा आपल्याला पाहायला मिळाला. आलेला चौकार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 for 1 गावदेवी गिरिजा माता डोंबिवली 11-1. कलराबावाडी महाराज याचा देखील शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. अकरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिली विकेट, प्रोजेक्टेड स्कोर 55 दाखवतोय. करंट रन रेट 11 आपण सध्या पाहतात. टॉस जिंकून 9-11 राजेशजी राऊत पडलेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी दहिसर आणि त्यांच्या अगेन्स्ट जुनू डोंबिवली. तुषारचं मैदानाच्या आत खेळणं फार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रजनीमध्ये आपण बघितलं असेल 50-60 ॲव्हरेज स्कोर आहे, तितकासा जास्त स्कोर पाहायला मिळाला नाही आणि तिसऱ्या रजनीची खेळपट्टी देखील रंग बदलते. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आढावा घेत असताना 50 देखील चॅलेंजिंग स्कोर आहे, या गोष्टीचा विचार करावा लागेल. तुषार पाटीलला, अमोल म्हस्केला मंचावरती, VIP डायसवरती सर्व आमचे मान्यवर आदरणीय व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने 40+ एक नामवंत
क्रिकेटर राजूदादा मडवी, श्रीनाथजी पाटील आणि त्याचबरोबर हरिभक्त परायण, काळूरामजी माळी महाराज यांनाही तुम्ही सध्या स्क्रीनवरती पाहतात. सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय. एवन जोडी जीवन शेठ वालिलकर, सचिनदादा पाटील यांच्याद्वारे तुमचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. हरिभक्त परायण सतीशजी पाटील आणि के पाटील साहेब यांना आपण बघितलं. कव्हर्सला मारायचा होता, हेल्दी एज घेऊन बॉल पॉईंटकडे निघाला. सिंगलने धावसंख्या पुढे आपण पाहतोय 12, 12 धावा. ग्रामपंचायत सदस्य माजी आदरणीय गजानन शेठ भोईर आणि त्याचबरोबर सुनील शेठ पाटील आणि आमचा चिमुरडापा. जीप त्याने बाहेर काढली होती, बॉल त्याच्या हातात आहे, फार ॲक्टिव्ह आहे आणि मला तरी अशीच मुलं आवडतात. लहानपणी जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल, खोडकर असाल, कारण रडणारी मुलं प्रत्येक घरामध्ये असतात. पण एखादा आपण बोलतो ना डॅम्बीज, तो क्वचित कोणत्या तरी घरामध्ये पाहायला मिळतो आणि तो सध्या आपला वरती आहे. त्याचं नाव सध्या आम्हाला माहीत नाही, पण फार ॲक्टिव्ह आहे. प्रियांश, कियान, सुमित भोईरला आपण पाहतोय. ओहो, टेस्ट मॅचची फील देणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हार्ड लेंथला हिट केलं. क्रीजचा कोपऱ्याचा फार चांगला वापर करतोय सुमित, त्याच्या बॉलिंगचे वैशिष्ट्य राहिलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूने फक्त शॉटला चेक करत असताना पाहायला मिळाला तो तुषार पाटील. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स. 13 धावा धावफलकावरती आहे. एक विकेट आलेली आहे अगोदर. करंट 109.75. भोईर व्ही शेप मध्ये समोर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा मध्ये फिल्डर आले त्या ठिकाणी. महेंद्र कॅप्टन आहेत, फार वर्ष खेळतात या दहिसर गावासाठी आणि आज ही लीड करत असताना दहिसर गावाला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14. सुरुवातीला आपण जरूर या सीझनच्या 2 संघ बघितले दहिसरचे, पण पुन्हा एकदा संपूर्ण गावकऱ्यांना खेळाडूंना कळून आलं की मधासारखे गोड परिणाम जर हवे असतील तर मधमाशांसारखं एकत्रित राहणं फार गरजेचं आहे. हरकत नाही, प्रत्येक गावामध्ये आपल्याला असंख्य खेळाडू पाहायला मिळतात, पण त्यामधून तुम्ही 11 जेव्हा येता तेव्हा तुमच्या गावाची ताकद, गावाची एकता. लाऊड कॉल बाय अंपायर. इट इज नो बॉल. मस्के पुढे आलाय, कदाचित आता जावं लागेल पॅव्हलियन कडे. नो बॉल वरती रन आउटची विकेट. 15 ला दुसरा हादरा. नव्हताच पूर्णपणे, बिकॉज तो स्ट्रायकिंग एंडलाच थांबला होता. अमोल धावलाय, पण अमोलला एका गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे होती. जरूर तू धावलाय, तू कॉल दिला असशील, पण समोरून तो कॉल ऍक्सेप्ट करायला पाहिजे. कॉल जर ऍक्सेप्ट झाला नाही तर कॉर्डिनेट, जसं मोबाईलमध्ये एका बाजूने आपण कॉल केला तर दुसऱ्या बाजूने रिसीव्ह करावा लागतो, तेव्हाच आपण संपर्क करतो, कॉन्टॅक्ट करतो, आपलं बोलणं सुरू होतं. इथे तो ऍक्सेप्ट केलाच नव्हता कॉल तुषारने, त्यामुळे ही पहिली धाव झाली नाही. पुन्हा माघारी परतेल त्या अगोदर थ्रो आला आणि आता माघारी जावं लागलं. 15 ला दुसरी विकेट आली रनआउटची. फ्री हिटचा बॉल आहे. पाहूया तुषारकडून या फ्री हिटचा बॉलला कशा पद्धतीने कॅपिटलाइज केलं जाते. जयदेव जोशी जे आलाय 2 विकेट नंतर, जसा तो पॅव्हलियन मध्ये आला तसा मैदानाचा आत देखील गेलेला आहे. भोईर लॉफ्ट केला बॉलला, मिड ऑफ आत आहे, लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. आदित्य आलाय पण त्याचा वाक्या बाहेर. एक्झॅक्ट बॉल आता कसा गेलाय अंपायर्स आपल्याला सांगतील. थेट गेलाय की टप्पा पडल्यानंतर गेलाय, थोडा सगळ्या अंपायर्स कडून घेतला जातोय. हालाय षटकार. जी पाटील उर्फ के यांच्याकडनं 5,000 रुपयाची दंडाशी तुमचं देखील बडपूर्वक सरच स्वागत. यावेळेला थोडासा लेट खेळला, बॅटचा चेहरा उघडला होता. पॉइंट आणि गलीमध्ये बॉलला ढकलायचं होतं, मात्र येत असताना आपण पाहतोय ती एक धाव आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 22. 22 धावा या षटकातील एक बॉल आणि बाकी आहे 11चं करंट 100 सध्या तरी धावफलकावरती आहे. मी अगोदरच म्हणालो 50 to 60 चॅलेंजिंग स्कोर आहे. हा फटका फ्रीट वरती आलेला, बॅकफुटला थांबला, हिप्सची पॉवर होती आणि बॉलला थेट पाठवलंय लॉंग ऑफ कडे. साईड स्क्रीनच्या बाजूलाच एक्झॅक्ट बॉल पडलाय. लॉंग ऑनच्या फील्डने आदित्यने प्रयत्न केला पण त्याचा वाक्याबाहेर होती कॅच.
टोटल स्कोर 22. शेवटचा बॉल पॉवर प्ले मधला सुमित भोईर. लेट खेळला, कट केला बॉलला, गलीला फिल्डर आहे, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. तुषारकडे स्ट्राईक. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 11चा करंट रन रेट आहे 22 धावा, 2 विकेटचं नुकसान. रोहितजी पाटील, विशालजी पाटील, बंटीजी पाटील, रुपेशजी पाटील यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फुल लेंथ बॉल होता. मिड ऑन कडे बॉल चाललेला. लॉंग ऑनचा फिल्डर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 23 या आकड्यावरती सध्याचं धाव फलक आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांसाठी 11 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. फिल्डिंग करणारी टीम लक्षात असू द्या. ऑन साइडला बॉल सध्या आपण बघितला तर माफ करा लॉंग ऑफ कडे गेलेला. स्ट्रेट बॅटने खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट कॉमेंट्री बॉक्स आहे, त्यामुळे फर्स्ट लुक मध्ये समजत नाही एक्झॅक्ट फटका कसा खेळतोय, बॉल कसा पडलाय. जेव्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय तेव्हा समजत आहे बॉल कसा पडला, बरोबर वळत आहे. 24 धावा धावा फलकावरती 3 बॉल अजूनही बाकी आहेत. तुषार जसा बॉल येतोय तसा खेळत आहे. सध्या तरी त्याची मॅचवर इनिंग 19 धावांची. सॉफ्ट हँडने समोर स्मॉल पंच. ओहो, डायरेक्ट हिट मिस झालाय. मागे बॅकअप होता एक्स्ट्रा कव्हरला महेंद्रचा. आदित्यला कॉल होता डायरेक्ट हिट साठी. बरंच काही घडतं या मॅच मध्ये. दोन्ही बाजूला चांगली ग्रामीणची स्टारकास्ट आहे. सॉफ्ट हँडने खेळला. काही काल हवेत बॉल होता नॉन स्ट्रायकिंग एंडला. जयदेवने शेवटपर्यंत त्याला असं वाटलंच होते की आता डायरेक्ट हिटला विकेट जाणार आहे, तोही थांबला होता. एज घेऊन बॉल पाहायला लागलाय. पुन्हा सेल्फ फॉलो थ्रू मधून सिली मिडॉन कडे गोलंदाज आदित्य आलाय. धाव मिळणार नाही. इथे चांगली बॉलिंग करत आहेत आदित्य. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 24 धावा धावा फलकावरती. शेवटचा एक बॉल. 5 बॉल मध्ये फक्त 2च धावा आल्यात. हे इम्पॅक्टफुल ओव्हर आहे, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 11, सेकंड ओव्हर मध्ये आल्या होत्या 11. या ओव्हर मध्ये फक्त 2च. शेवटचा बॉल आदित्य. ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. बॉलवरची नजर रटली तुषारची. शेवटच्या क्षणापर्यंत ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पहा. बॉल पडलाय आणि यावेळेला आत आलाय. स्टंपचा फार जवळून खाली राहिला, त्यामुळे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. 24 धावा 2 विकेटचं नुकसान.
तिसऱ्या दिवसाची अर्थात तिसरी रजनी आपण सर्वजण अनुभवतो. आता या मॅच मध्ये लास्ट ओव्हर मध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत, त्यामुळे आता तुषार आणि जयदेवने ठरवलं असेल की आपल्याला अटॅक करायचा. पण फ्रंट लाईन बॉलर सुमित ऑन साइडला पोल करायचा होता, चेंडूवरती नजर नाही, बॉल पडलाय, त्या स्पॉटकडे बघत राहिला होता जे जे. पण सुमित दुसऱ्या बाजूने आलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, विकेट त्याला मिळाली नाही. विकेटच्या शोधात आला, ऑफस्टम्पचा जवळून गेला बॉल, विथ द अँगल पडला, बरोबर आत आला. सुपर टेलिकास्ट बाय ओमसाई मॉडर्न टेनिस क्रिकेट. बॉलर्स बॅक, बॉल निसटला, विकेट. हो, थोडासा लेट झाला, तुषार पोहोचला होता त्या वेळेमध्ये. चांगला कॉल आणि पहिली चोरटी धाव या ओव्हर मधली येते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 25 वरती पोहोचली आहे. वाडेकरचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आजचा पोल आपण जर बघितला तर थर्ड मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत वाडेकर आणि गावदेवी सोनारपाडा. फोर्थ मॅच मध्ये संदप आणि उसरगरला आपण पाहणार आहोत. प्रिव्हियस मॅच मध्ये शिरडोन संघाने विजय मिळवला, वीर बजरंग शिरडोन. आज संपूर्ण पोल तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. जीवन शेठ वालिलकर, सचिन शेठ पाटील, एवन जोडी, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष चषक 2025. बॅकफुटला कट करायचा होता, थांबलाय तुषार, पण बॉल मात्र निघून गेला विकेट किपरकडे. डॉट बॉलचं पर्सेंटेज आपण या डावामध्ये पाहत आहोत. लागोपाठ मागचे 4 डॉट टाकलेत तुषारला. खाली राहिला बॉल, फुटवर्कचा भाव जाणवला, चेंडूच्या रेषेमध्ये आला नव्हता, जागा दिली होती गोलंदाजाला आणि त्या जागेमधून पहा बॉल लांब ठेवलाय आणि इवन बाउन्स नव्हता या बॉलमध्ये. लॉफ्ट करायचा होता, यावेळेला राईज झालाय बॉल. ड्रिल करून दाखवतोय की काय चुकलंय, हे करणं फार गरजेचं असतं. अक्रॉस द बॅट अगोदर फटका त्याने चान्स घेतली, पण त्यानंतर त्याला समजलं की चुकलंय, स्ट्रेट बॅटने खेळायला पाहिजे होतं. ड्रिल करून दाखवत असताना तुषारने एक्झॅक्ट तेच केलं. आता हे पहा तुम्ही, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टेक्निकली साऊंड आहेत, पण या मॅच मध्ये बोलबाला गोलंदाजांचा आहे. एक्स्ट्रा कोर मध्ये ड्राइव्ह केला बॉलला पायाने. आहा, क्रिकेटमध्ये दहिसरचा रोनाल्डो आपण बघितला. फुटवर्क चांगल्या पद्धतीनं करतात त्या ठिकाणी. पायाच्या साहाय्याने बॉलला स्टॉप केलंच होतं महेंद्रने. 2च्या साहाय्याने धावसंख्या 27 वरती पोहोचली. या षटकातील शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि सध्याचं कालच्या रजनीपासून ॲटमॉस्फिअर पाहता थंडीचं पर्सेंटेज आहे, त्यामुळे 50 चॅलेंजिंग स्कोर. क्लीन बोल्ड, बॉल आत आलाय, तुषार बाहेर जाईल. 27ला तिसरा हादरा गावदेवी गिरिजा माता डोंबिवलीला. चार ओव्हरचा खेळ संपला. 27 धावा, 3 विकेटचं नुकसान. वाडेकर संघ जरूर येतोय आणि वाडेकर अर्थातच फिरकीचं माहेरघर आणि या फिरकीच्या विद्यापीठाचा कुलगुरू. मी सिद्धूदादा पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावरती सचिनदादा पाटील, श्रीनाथदादा पाटील, संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम तुम्हाला इन्व्हाइट करते. सिद्धूदादा पाटील या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 4 ओव्हर्समध्ये आपण 6.75चा करंट रन रेट फक्त पाहत आहोत. 27 धावा, लास्ट ओव्हर किमान 15 to 20 रन्स आल्या पाहिजेत. याच माइंडसेटने साईल आणि फलंदाज जयदेवला खेळावं लागेल. लास्ट ओव्हर तन्मय भोईरला पाचरण करण्यात आले. जस्ट नंबर 22 पहिला बॉल. पोल खेळला डीप मध्ये, फिल्डर स्क्वेअर लेगला, पण तो पाहत राहील. भव्य स्वागत तन्मयचा अगेन्स्ट. पहिलाच बॉल ताणलाय, षटकार. का शॉट ऑफ लेंथ आलाय, पूल करत असताना फटका हार्ड पंच केलाय.
आणि थेट बॉल जयदेवने पाठवला मिड विकेटला. थेट आमचा येतोय तो कॉमेंट्री बॉक्स अगदी बाजूला मुख्य व्यासपीठावरती पहिल्या सीमारेषेच्या बाहेरचा टप्पा आणि त्यानंतर तो आला. हा षटकार आहे. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 33 वरती. 5 बॉल बाकी आहेत. अगोदरच मिळालो 15 ते 20 धावा या ओव्हरमध्ये येत आहेत. ओहो लॉफ्ट केलाय अँड वन मोर विकेट. लॉंग ऑनला क्लिअर करणारा जयदेव जोशी आणखी एक जबरदस्त जोरदार षटकार. झाली 2 षटकार आले जयदेव जोशीच्या बॅटमधून. 6 बॉलवरती 6 बॉलमध्ये 14 वरती तो पोहोचलाय. जे प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला जवळपास 30 दाखवत होतो ते आता 45 दाखवायला लागलंय. त्याचं कारण करंट रेट वाढलंय. 2 बॉलमध्ये 12 धावा त्याने जोडलेल्या त्या ओव्हरमध्ये. तन्मय भोईरच्या विरुद्ध 2 बेधुंद करणारे फटके. जिथे वर डोकं करू दिलं नव्हतं झुडुंबुलीच्या फलंदाजांना दैसरच्या गोलंदाजांनी, त्याच गोलंदाजांच्या अगेन्स्ट आता आक्रमण व्हायला सुरुवात. तन्मय वेगाने टाकलाय. यावेळेला बॉल निघून गेला विकेट किपरकडे. राहुल पाटील बऱ्याच वेळेला आपण बघितलं स्लॉकमध्ये बॉलिंग करत आलेलं महेंद्र भोईर सारखा ऑप्शन आहे, पण यंगस्टरला जरूर प्रमोट करते ही टीम. राहुलला आय थिंक इंजुरी आहे थोडीशी, त्यामुळे त्याने गोलंदाजी या मॅचमध्ये केली नाही. मात्र तन्मयकडे ती क्षमता आहे जरूर. पण जयदेव जोशीचा क्लास 2 बॉलवरती आपण बघितलाय. तिसरा बॉल डॉट आलाय. चौथाही गेलाय विकेट किपरकडे. चौथाही डॉट. 2 बॉल जे सीमारेषेच्या बाहेर गेले, मात्र मागचे 2 जे विकेट किपरकडे गेलेले. डॉट बॉल ऑफ स्टंपचा बाहेर होता. राईट झाला बॉल. चांगली बॉलिंग. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूयात उर्वरित 2 बॉल कोणाचे असतील. पहिले 2 फलंदाजाचे होते, दुसरे 2 गोलंदाजाचे होते. उरलेत 2. पिकअप शॉट. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. वेल जज कॅच. जर्सी नंबर 33 आदेशने टिपलेल्या झेलने 39 ला चौथा आदरा. जयदेव जोशी बाद. खास करून या मैदानावरती असला तर चैतूचा आपल्याला डान्स पाहायला मिळतो. अन्यथा तो असतो बऱ्याच वेळेला बऱ्याचशा स्पर्धांमध्ये, पण तो पॅव्हलियन मध्ये फक्त बॅट घेऊन शांत उभा असतो. पण इथे जेव्हा स्पर्धा असते तेव्हा त्याचा डान्स, दिलखुलास डान्स आपण पाहतो. 39 ला 4 विकेट पडलेत. शेवटचा बॉल आहे आणि मैदानाचा रोहित जोशी आलेला आहे. एज आहे मागे. फ्लाय स्लिपला बॉल आहे. थर्ड मॅन पुढे आलाय आणि महेंद्रने कॅच पकडली आहे. वा, सुंदर कॅच. 39 ला 5. डाव संपला पहिला. 40 धावांचं लक्ष आहे. OV11 राजेशी राऊत उद्योगपती पडले यांनी पुरस्कृत केलेला गौदवी दहिसर सेकंड इनिंग मध्ये त्यांच्यासमोर टार्गेट 40. फ्लड लाईट्स ऑन आहेत. हे 40+ नागावकरांचं क्रीडांगण. हे बॅटिंग कार्ड सध्या आपण पाहतोय. अमोल रनआउट झाला. 2 धावा. जोशी ज्ञानेश्वर शून्यावरती बाद. तुषार 21, जयदेव 14. साहिल मात्र नॉट आउट राहिला, पण त्याला स्ट्राईक मिळाली नाही. रोहित 1 बॉल. त्याचा बॅटमधून काही धाव आली नाही. त्याची विकेट पडलेले. आणि हे बॉलिंग कार्ड. अजय 1 षटक 11, 1 विकेट 3 डॉट. सुमित 2 षटक 14 धावा 1 विकेट 5 डॉट. आदित्य 1 षटक 2च धावा 4 डॉट. आणि तन्मय 12 धावा 2 विकेट 4 डॉट त्याने काढलेले आहेत. सो ओव्हरऑल डाव असा पहिला होता जिथे 39 बनलेले आहेत. 40 तुम्हाला पाहायला मिळेल ते लक्ष. 4 धावांची पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात आलेली आहे. ती गावदेवी गिरिजा माता जुनी डोंबिवलीला. जेव्हा पहिलं षटक कंप्लीट होईल तेव्हा दहिसरच्या धावसंख्येमध्ये त्या धावा आपण ऍड करणार आहोत. मात्र यानंतरची मॅच असेल ती विनिंग अर्थातच शिरोंदे विजय मिळवलाय आणि त्याचबरोबर या मॅचचा विनर त्या मॅचमध्ये खेळेल. आपण जाऊयात मंचावरती. काही मान्यवरांचा सन्मान होईल. सौरभजी पाटील त्या ठिकाणी असतील. थँक्यू. या सन्मान करूयात मुख्य व्यासपीठावरती गावदेवी क्रेन तसेच वेदांत बिअर शॉपचे उद्योगपती दहिसरचे कालरामजी पाटील साहेबांना विनंती करतो त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. के या नावाने खूप चर्चेत आहेत. कालरामजी पाटील तुमचं सन्मान
मनपूर्वक सरचे स्वागत करू। इथे जी स्पर्धा पार पडली जय गावदेव जय हनुमान क्रिकेट संघ नागाव 40+C समाजसेवेचा वारसा सारवणार आहे। तुम्ही पाहता नाना शेठ पाटील उद्योजपती आमचे भगवान दादा मडवी आणि या सदानंदजी सोळावणे तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत। इथे स्पर्धा पार पडली डे नाईटचा फॉर्मॅट त्याचे लाडके आयोजक नाना भाऊ तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत। या केकेजी पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 5,000 रुपये वाढदिवसानिमित्त खूप खूप साऱ्या बरोबर शुभेच्छा। समाजसेवेचा वारसा चालू नाना शेठ पाटील तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत। भगवानदादा बडवी तुमचं देखील स्वागत आणि सदानंदजी सोळावणे तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू। या गजानन भोईर तुमचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। गजानन भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती। गजाननजी भोईर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरचे स्वागत। समाज समता कामगार संघ अध्यक्ष आमचे गजानन दादा भोईर यांचा सन्मान कामगारांना हक्काला न्याय भेटण्यासाठी त्यांचा लढा चालू आहे। तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी दादा खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा। क्रिकेटवर त्यांचं प्रेम आहे आपलं मनपूर्वक सरचे स्वागत। जाऊया कॉप बॉक्स मध्ये दार फक्त एकच बैलगाडा शर्यत अभिषेक भोईर तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत। थैंक यू व्हेरी मच के थैंक यू व्हेरी मच सौरभ। टार्गेट आहे 40 धावांचं मैदानावरती आपण बघतायत। OV11 गावदेवी दहिसर मैदानावरती खेळतोय। या संघाचे पुरस्कर्ते आपण बघितलं तर राजेश राऊत मॅन फ्रॉम पडलेगाव यांनी पुरस्कृत केलेला संघ दहिसर संघ एक ताकदवर संघ आहे। त्यामुळे या संघाला पुरस्कर्ते नेहमीच लाभत असतात। जेव्हा जेव्हा तुमची चांगली कामगिरी होते तुमचा संघ मोठमोठ्या स्पर्धा गाजवतो जिंकतो तेव्हा पुरस्कर्ते आपसुक चालून येत असतात आणि दहिसर संघाला अनेकदा अनेक स्पर्धांमध्ये अशी पुरस्कर्ते लाभलेले आहेत। काय जबरदस्त कामगिरी। मॅच सुरू करा लवकर फिल्डिंग लावून घ्या। गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुळून डोंबिवली लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आयोजकांच्या सूचना आहेत। 30 चेंडू 40 करायचे आहेत। खूप जबरदस्त कामगिरी दहिसरचीच आपल्याच या क्रीडांगणावरती आपल्याच या विभागामध्ये हा संघ आपल्या प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये समर्थकांची गर्दी प्रचंड आपण बघतोय। व्यासपीठावरती मान्यवरांची ही गर्दी आपण त्या ठिकाणी बघतोय। 40+चे उत्कृष्ट क्रिकेटपटू श्रीनाथ जे अंपायरच्या भूमिकेत देखील आपण त्यांना बघत असतो। सदानंद सोनावणे साहेब आहेत त्याचबरोबर नाना बच्चू पाटील त्यांच्या शेजारी आमचे भगवान शेठ त्या ठिकाणी आपण बघतायत। या सगळ्या मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणात स्वागत करूया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे 40 धावा करायच्या आहेत। OV11 गावदेवी दहिसर या संघाला सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत। सलामीला आपण स्ट्राईकला अजय पाटीलला बघतोय। नॉन स्ट्राईकला आपण बघतोय मिलिंदला। अजय अत्यंत टॅलेंटेड क्रिकेटर अनेकदा संघासाठी सलामीला येऊन जबरदस्त सुरुवात करून देण्यासाठी तो जाणला जातो। या मॅचमध्ये तीच अपेक्षा असणार आहे। 40चं टार्गेट आहे बघूया बचाव करण्यासाठी गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुळून डोंबिवली तयार झालाय। 4 धावांची पेनल्टी
जुनी डोंबिवली संघाला पॅनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. हे षटक संपल्यानंतर ती 4 धावांची पॅनल्टी आपण ॲड करू, म्हणजे टार्गेट जे 40चं आपण बघतोय ते कुठेतरी आता ते 36चं आपल्याला दिसतंय, कारण की 4 धावा इथे ऑलरेडी मिळालेल्या आहेत पॅनल्टीच्या. जयदेव पहिलाच बॉल पायात होता ऑन साईडला, मनगडच्या साहाय्याने खेळतात. फील्ड त्या ठिकाणी तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. केवळ 1 धाव या दरम्यान इथे पंचांच्या भूमिकेत रतन मानेरकर सर आपण बघताय. त्या ठिकाणी स्वप्नील पाटील असे 2 अंपायर. स्वप्नील पाटील हे डोंबिवलीला बिलॉंग करतात. दुसऱ्या बाजूला पालेगावचे रतन मानेरकर. पालेगाव म्हटले की तुम्हाला मलंगडचा लिटल मास्टर पांड्याची आठवण येईल. मनीष कोलेकर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये जबरदस्त कामगिरी त्याची राहिलेली आहे. आपल्या नावाचा एक डंका त्याने सातत्याने वाजवलेला आहे. जयदेव हा चेंडू बॅटची एज घेऊन मागे येतोय. फील्ड त्या ठिकाणी धावतायत. चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होईल का सफल, आणि तो अपील झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पंचांनी अपील आय थिंक त्या ठिकाणी फेटाळलेलं आहे, नकार दर्शवलेला आहे. या 2 धावा या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 3. फारसा दबाव नाही आहे. 40 करायच्या, त्यात 4 धावा या आयत्या मिळाल्या पॅनल्टीच्या स्वरूपात, कारण डोंबिवली संघ थोडा उशिराने इथे आला, त्यामुळे ही पॅनल्टी त्यांना लागलेली आहे. आणि आज संध्याकाळपासून पहिल्या मॅचपासून आपण सगळ्यांना सक्त ताकीद दिलेली आहे. मागच्या 2 रात्री जे घडले ते पुढे होणार नाही, कारण वेळेच्या बाबतीत आपण बघितलं काल 3:15 ते 3:30 वाजले पहाटेचे, आणि आज आपल्याला तसं करायचं नाही. 7 मॅचेस कव्हर व्हायला जर इतका वेळ लागला तर मग प्रश्न पडतो आयोजकांना की इतका उशीर का लागतो. 12चा पोल असेल तर तुम्ही समजू शकता, पण 8चा पोल आहे. 7 मॅचेस एक साधारण 1.5-2 पर्यंत लास्ट कंप्लीट व्हायला हव्यात. त्याच्या आधी होऊ शकतात जर 1 साइडेड मॅचेस झाल्या तर. बॉलिंग मार्कवर तयार जयदेव. 3 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग इनला मिलिंद हलक्या हाताने प्लेस करतायत. गलीच्या दिशेने ढकलले आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. त्या ठिकाणी अजय स्ट्राईकवरती येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण धावा 4 झालेल्या आहेत. थोडंसं संयमी खेळ, डिफेन्सचे अप्रोच आपण बघतोय, कारण की आक्रमणाची गरज तिथे भासत नाही. आपण नेहमी म्हणतो की जे काम सुईने होत असेल तिथे तलवारीची गरज काय. 40 धावा इथे करायच्या आहेत. त्या 4 धावा पॅनल्टीच्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे फारसा दबाव नाही. पण दैसर संघ आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी हा संघ जाणला जातो. एक लढाऊ संघ म्हणून या संघाची ख्याती आहे, आणि हा संघ नेहमीच मोठमोठ्या धावसंख्येला चेस करण्यासाठी जाणलं गेलं आहे. हलकंसं अपील त्या ठिकाणी. चेंडू त्या ठिकाणी आपण बघतात गेल्या सरळ लॉंग ऑफच्या दिशेने, आणि 2 धावा या दरम्यानच्या काळात इथे वेगाने पूर्ण करतायत. LED बेल्स त्या ठिकाणी ब्लिंक होताना आपण बघतायत, आणि नाईट स्पर्धेमध्ये आपण हे चित्र नेहमी बघत असतो. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतो ती म्हणजे 6 धावा. समाजसेवक बलरामजी पाटील साहेबांना विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जयदेव पुन्हा एकदा अजयसाठी पुढचा चेंडू. हो, फुल करायचं होतं, टायमिंग नाही झालं प्रॉपर. चेंडू गलीच्या दिशेने पुन्हा एकदा जातोय. अंपायर सांगतात लेग बायच आहे. चेंडू पायावरती आदळलेला आहे. लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 7. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती. तर बघा या ठिकाणी थोडंसं धूर आपण बघतोय मैदानावरती येताना. कोणी कुठल्या प्रकारची शेकोटी पेटू नका, सगळ्यांना विनंती आहे. थोडासा गारवा हवे जाणवतोय. मार्च महिना आणि अशी थंडी अपेक्षित नाही आहे. धावसंख्या 7 धावफलकावरती. जयदेव पुन्हा एकदा स्ट्राईकला मिलिंद येत आहेत. दोन्ही बॅटर 3 वरती नाबाद आहेत. हो, उसळणारा चेंडू, प्रचंड वेगाबरोबर आपण बघताय आता बाउन्स, आणि बाउन्सने इथे मात्र बीट केलं. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये शोल्डरचा वापर केला, टॉस केलं होतं. चेंडू बघा कसा उसळलेला आहे, आणि असे उसळणारे चेंडू मिडल करणं इतकं सोपं काम नसतं. आपण बघितलं थोडे मागे गेले बॅकफुटवरती. आधी शफल झाले आउटसाईड दी ऑब्स्टरवाले, त्यानंतर थोडेसे मागे गेले. चेंडू मात्र पडल्यानंतर आत आला. पहिल्या षटकाची समाप्ती 7 धावा धावफलकावरती, आणि या ठिकाणी 4 धावांची जी पॅनल्टी आहे ती मात्र या ठिकाणी ॲड होईल, आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण बघणार आहोत 11 धावा झालेल्या आहेत हे पॅनल्टी ॲड केल्यानंतर. तर लागोपाठचे 2 बॉल 2 चौकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज. नागाव गावचे उद्योगपती भगवान शेठ मडवी यांच्याकडनं पारदेशी कला दैसर संघासाठी. लागोपाठ 2 बॉल 2 चौकार 500. लागोपाठ 2 बॉल 2 षटकार 500 रुपये. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बघा अशी बक्षिसं लावली तर काहीतरी मजा येते, कारण 3 चेंडू 3 षटकार, 3 बॉलमध्ये 3 विकेट, 3 चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार मारा 500 रुपये घ्या, 2 षटकार मारा
500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळेल. तर 11 धावा धावफलकावरती आपण बघतोय. पहिले षटक संपन्न झाले. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार. अमोल पहिला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग आहे. वाईड लाईनच्या बाहेर पिचिंग झालंय. त्याच कारणास्तव अंपायर सांगतायत हा वाईड बॉल आहे. वाईडच्या आधाराने एक धाव ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती 12. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवत आहेत आम्हाला रोशन कुठे पिचिंग झाला होता. फ्लाईट दिली होती पण पिचिंग आपण बघितलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड बॉल. हो यावेळेस मात्र बॅट फार जोराने फिरवली होती. संपर्क व्यवस्थित झाला नाही. त्या ठिकाणी चेंडू मागे जातोय. तोपर्यंत एक धाव या दरम्यानच्या काळात हलकीशी एज होती आणि झेल होता बहुतेक. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवत आहे. इनर एज होती त्यामुळे थोडासा कठीण आपण बघतायत. असा झेल आपण बघितला. ड्रॉप केला होता जीत भोईरने अमोल पाटीलचा. सोनारपाडा विरुद्ध वाकण जेव्हा मॅच झाली अमोल पाटीलने काय जबरदस्त बॅटिंग केली. आत आला होता चेंडू. ऑफ ब्रेक होता. हवेत खेळतात फील्ड त्या ठिकाणी जज करतात. झेल टिपलाय फलंदाज बाद होईल. पहिल्या विकेटचा पतन मैदानावरती आपण बघतायत O11 गावदेवी दहिसरच्या. थँक्यू डिझाईन. भगवान शेठ बडवी याच्याकडनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाची धनराशी तुमचं मनपूर्वक सरचं स्वागत करू. आणि जिथे जी स्पर्धा डे नाईटचा फॉर्मॅट पार पडला त्यांचे लाडके आयोजक नाना शेठ पाटील समाजसेवेचा वारसा सरवणारा व्यक्तिमत्व यांच्याकडनं या स्पर्धेला 2000 रुपयाची धनराशी तुमचं मनपूर्वक सरचं हार्दिक स्वागत. फलंदाज मिलिंद बाद झाला. ऑफ ब्रेक होता. उसळणारा होता. चेंडूला आत आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा MTC वरती आपण बघू शकाल. हा चेंडू पडल्यानंतर आत आलाय आणि उसळला देखील. बॅकफुट मध्ये जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे रोहित जोशीने झेल टिपल्या. फलंदाज बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती दहिसर संघाची रन मशीन धावांचं यंत्र त्या ठिकाणी राहुल पाटीलचं आगमन होतं 1 डाऊनला. पंचांकडनं गाठ घेत आहेत त्या ठिकाणी तयार. यावरची आतापर्यंत 2 चेंडू संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 13. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्या होत्या. 4 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यानंतर 11 झाल्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात अमोलने. तोच अमोल राहुल समोर पुन्हा एकदा येतोय बॉलिंग घेऊन. हा चेंडू आत आणला होता बघा. राहुल देखील संभ्रमात पडले. अचंबित झाले आणि चेहऱ्यावरती राहुलचे स्माइल आली की चेंडू झपकन आत आलाय. खूप सुंदर बॉलिंग करतात. ऑफ ब्रेक म्हटलं की मुथय्या मुरलीधरनची आठवण येते. ऑफ ब्रेक म्हटलं की राजेश चव्हाण भारताचे माजी स्पिनर. हा चेंडू बघा किती आत आला होता आणि राहुल देखील झपकन मागे गेला. धावसंख्या 13 वरती स्थिरावली पुन्हा एकदा. हा चेंडू विथ द टर्न पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून. A1 क्वालिटीचा हा राष्ट्रवादी षटकार. चैतूने सगळ्यांना इम्प्रेस केले. चैतू आज पूर्ण रात्र गाजवणार आहे. गुड जॉब चैतू. सुंदर डान्स करतोय. डीजेला नक्कीच या ठिकाणी सांगतोय की चांगली चांगली गाणी लावा. मलाही नाचायचं आहे. मलाही आस्वाद घ्यायचा आहे या क्रिकेट स्पर्धेचा आणि या गाण्यांचा. चैतू पहिल्या मॅच पासून सुंदर नृत्य सादर करतोय. सगळ्यांचाच लाडका सगळ्यांच्याच परिचयाचा चैतू. रंगालाही टफ देणारा रंगालाही पराभूत करणारा हा चैतू. हो आणखीन एक तडाखा. जितकी जास्त उंची चेंडू सीमारेषे बाहेर. छूम अंतर. तीन बॉल 3 षटकार. तर अजय पाटील जे नागावचे भाचे आहेत यांच्याकडनं त्यांना पारितोषिक आलं. लागोपाठ 3 बॉल 3 षटकार. हा षटकार तर 5000 रुपयाचा पारितोषिक होतो. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकासाठी पारितोषिक आहे नाना शेठ पाटील यांच्याकडनं 5000 रुपयाचा. कोणत्याही प्लेअरला हे पारितोषिक आहे.
2 षटक संपल्या. धावसंख्या धावफलकावरती 26. टार्गेट आहे 39 धावांचा म्हणजे अजूनही 24. 14 धावांची गरज आहे. 18 चेंडूमध्ये करायचे 14 धावा. रिक्वायर्ड 4.67 प्रति ओव्हर मागे. सामना पूर्णपणे खुला झालाय. एका बाजूने झुकलेला आहे. पारडं जड आहे मैदानावरती. O11 गावदेवी दहिसर हा संघ मैदानावरती खेळतोय. या संघाचे पुरस्कर्ते पडलेगावचे राजेश राऊत यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम या व्यक्तिमत्वाचा आपण बघत असतो आणि दहिसर संघाला त्यांनी पुरस्कृत केलंय. 14 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. खूप जबरदस्त बॉलिंग आपण बघितली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा आल्या होत्या. नंतरच्या 2 ओव्हरमध्ये केवळ आपण 5 धावा बघितल्या. अंतिम ओव्हरमध्ये काही धावा येताना आपण बघितले. बॅक टू बॅक 2 षटकर मारलेत. 500 रुपयाची कमाई या ठिकाणी झालेली. आम्हाला कल्पेश ही माहिती देत आहे. बिंदाजी भोईर जो उद्योजक दहिसरचे तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित तुमचं स्वागत आहे. टोळ्या मैदानाकडे 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आजच्या दिवसातील आजच्या रात्रीतील ही लढत क्रमांक 2 तुम्ही बघतायत. हो यावेळेस मात्र पॅरल स्ट्रोक 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. चेंडू सीमा पार येतोय चौकार. स्पर्धांमध्ये एकनाथ माळे यांचा आवाज येणार नाही. डीजे वाले गाणी लावणार नाही. एकनाथ माळेंचा असं कधी होत नाही. सुंदर फटका 4 धावा राहुलच्या अकाउंटमध्ये आणि अशा प्रकारे आणखीन एक तडाखा. पाठवला चेंडू सीमा पार येतो हा षटकार. चैतू काय जबरदस्त स्टेप सादर करतोय. आज चैतूने ठरवलंय आजची रात्र अविस्मरणीय बनवायची आणि या षटकाने सामना मात्र आता आणखीन सोपा. केवळ 4 धावांची गरज. हो हा चेंडू नो बॉल कॉल. ओव्हर द वेस्ट साइड होता. कमरेच्या वर दिशेपासून भरकटले कारण की 2 मोठे फटके आल्यानंतर थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नात आपण बघतायत हा भीमर आलाय. स्क्रीनमध्ये दाखवतात स्लो मोशनमध्ये आम्हाला रोशन. चेतू आज संपूर्ण घराघरामध्ये पोहोचला. हायलाईट झालाय. जिथे जिथे यूट्यूब आहे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होईल. चेतू आज चेंडू आत आणला होता. डॉट बॉल. केवळ 3 धावांची गरज आहे. सामना 1 साइडेड झालाय. त्यामागचं कारण गावदेवी दहिसरची बॉलिंग जबरदस्त झाली. तृणमूल संघाला कमी धावसंख्येवरती रोखलं आणि त्यानंतर त्याचा पाठलाग करताना आपण बघतोय सुरुवात थोडीशी संयमी दाखवली आणि आता राहुल आल्यानंतर धावांची गती 8 चेंडू 23 राहुलने वैयक्तिक कुटलेले आहेत आणि मॅच या ठिकाणी केलेली आहे फिनिश या षटकाराने. राहुलने सामना जिंकलेला आहे. O11 गावदेवी क्रिकेट संघ दहिसरने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया आणि या संघाचे पुरस्कार राजेश राऊत यांनाही आपण शुभेच्छा देऊया. बघू शकाल विनिंग शॉट. खूप सुंदर कॅमेरा वर्क. आज संस्कार देखील आहे. आमचा पपलू जो फार कमी वयापासून MT साठी काम करतोय. MTC या वाहिनीसाठी मला वाटतं 2 ते 3 वर्षापूर्वीच 3 वर्षापूर्वी त्याला आम्ही बघितलं होतं. आता त्याचं वय आय थिंक 14 वय आहे. म्हणजे तेव्हा 11 वर्षाचा होता. तेव्हापासून सुंदर कॅमेरा वर्क त्याच्या माध्यमातून होताना आपण बघतोय. चैतूने इम्प्रेस केले. चैतू वाट बघतोय पुढच्या सामन्याची. आपण होऊया सामनावीर कोण असेल. स्क्रीनमध्ये बघू शकाल ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं या मैदानाचं हे विहंगम दृश्य अत्यंत सुंदर पद्धतीने. मॅच क्रमांक 15 या ठिकाणी संपलेली आहे. तर 39 धावा धावफलकावरती आपण बघितल्या. 40 धावा करायच्या होत्या आणि दहिसरने त्या चेस केलेल्या 2.4 ही षटके या ठिकाणी घेतली होती आणि अशा प्रकारे आपण बघतात की अवघ्या 16 चेंडूमध्ये ही धावसंख्या चेस केली. वेल प्लेड दहिसर. 8 लाख. गावदेवी गिरिजा माता झुंडुमिरी संघ वेळेवरती आला. थोडा उशीर तुम्हाला झाला कारण की ट्रॅफिकचा इश्यू होता. हरकत नाही पण शुभेच्छा तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी असणार आहेत. आणि होय आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. मॅन ऑफ द मॅच आम्हाला
तर मॅन ऑफ द मॅच आदित्य ज्याने केवळ 2 धावा दिल्या अशी माहिती आम्हाला या ठिकाणी आमचे स्कोरर या ठिकाणी देत आहेत. तर यायचे तर दोन्ही संघ या ठिकाणी या टॉससाठी आपण देखील लगेचच दुसऱ्या फेरीला प्रारंभ करणार आहोत. शिवडोन आणि त्याचबरोबर दैसर. आदित्य मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी मी इन्व्हाइट करेन नाना पाटील आणि त्याचबरोबर भगवान मडवी दोन्ही व्यक्तींना विनंती करेन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आदित्यला आपण सन्मानित करूया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. भगवान दोन्ही कॅप्टन देखील यायचे. भगवान शेठ बडवी यांच्याकडे पारदर्शक होतो. लागोपाठचे 2 बॉल 2 षटकार. राहुल पाटील याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज. या राहुल पाटील आम्ही तुम्हाला 500 रुपयाचा कॅश प्राईज देणार आहोत. तर नाना पाटील आणि भगवानजी मडवी या दोन्ही मान्यवरांना विनंती करून आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. आदित्य केवळ 2 धावा दिल्यात. काय जबरदस्त बॉलिंग आदित्यची राहिली. तर नाना पाटील साहेबांना विनंती करून आपण या नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी करणार आहोत. लागोपाठ ठोकल्याबद्दल भगवान शेठ याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक राहुलला आपण देतोय. सुपर बॅटिंग काय जबरदस्त खेळ राहुलचा राहिला. शुभेच्छा राहुल. तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. राहुल चैतूला घेऊन जात आहेत. चैतू प्रचंड फॅन आहे आणि त्यांचे बंधुराज आहेत. तर टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करू. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. कॉईन बघा एका बाजूला राष्ट्रवादी चषक लिहिले एका बाजूला आयोजक. तो महेंद्र यांचा कॉल आयोजक कॉल केलाय आणि आयोजक आलेले आहे. तर मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं. महेंद्रशी आपण थोडी चर्चा करणार आहोत कारण की आयोजकांची तशी इच्छा आहे. महेंद्र काय सांगशील पहिल्या मॅचमध्ये एक धमाकेदार परफॉर्मन्स जेव्हा या मैदानावरती खेळत असता तुमच्या संपूर्ण गावाचा सपोर्ट असतो भरपूर संख्येने इथे प्रेक्षक असतात अशा वेळेस किती दबाव असतो किती अपेक्षांचं ओझं तुम्हाला जाणवतं? सध्या आमची टीम थोडी बॅकफूटलाच होती तर ही मॅच जिंकली नक्कीच आमचे पाठीरखे खुश झाले असतील. आम्ही पण थोडे दबावातच होतो. बॉलिंगच्या बाबतीत काय सांगशील? बॉलिंग म्हणजे ही दैसरेची नेहमी ताकद राहिलेली आहे. आज पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 22 धावा होत्या पण नंतरच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा आल्यात. काय सांगशील या बॉलिंगविषयी? नक्कीच आमचे नेहमीच आम्ही यंगस्टरांना पुढे केले आहेत आणि ते त्यांचा जो परफॉर्मन्स देतात त्याच्याबद्दल खुश आहेत आम्ही. टॉस जिंकला आहे डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणार. 4 ओव्हरची मॅच आहे. काय वाटतं की कितीपर्यंत रोखणार? ज्या पद्धतीने आज तर बॉलिंग झाली आहे पहिल्या मॅचमध्ये नक्कीच तशीच अपेक्षा तुम्ही करणार आहात पण समोर देखील शेडोन टीम आहे. हा संघ देखील नाईट स्पर्धेमध्ये अत्यंत घातक संघ आहे. कितीपर्यंत रोखण्याचा एक प्रयत्न असेल? नक्कीच शेडोन संघ आली त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे त्यांचा पण त्यांना आम्ही 40 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. येऊ दे महेंद्र. तर शेडोनचे कॅप्टन आमच्याशी सांगतात की वेळ नाही नंतर बोलू. दिनेश हरकत नाही. टॉस बॉक्समध्ये न्यूज अशी आहे की टॉस जिंकलेला आहे OV11 गावदेवी दैसर संघाने आणि प्रथम ते फिल्डिंग करणारे 4 ओव्हरची मॅच आहे आणि लगेच आपण बोलूया टॉस बॉक्समधून थेट कॉमेडी बॉक्समध्ये त्या ठिकाणी असतील. याच विभागातला एक पहाडी आवाज सौरभ पाटील यांना ऐकूया आपण. सामना दैसरचा आवाज.